पोचलो आहे हॉलला, पण आम्हाला जरा नाश्ता करायचा होता, तर नाश्ता करायला बाहेर आलो आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती नाही कुठला ब्लॉग आहे, डे 1चा आहे की 2चा आहे, पण आपल्या मित्राचं लग्न झालेलं आहे आता आणि आपण चाललो आता गोव्याला. तर स्कूटर रेंट केलेली आहे, आपण स्कूटर घेऊन चाललो आपण गोव्याला. इथनं गोवा 1 तासाच्या अंतरावर आहे. तर म्हणजे मॅपला तरी दाखवत आहे, आपल्याला रस्ता नाही माहिती. आधी आपण जिथे गोव्यात गेलो तिथे एक छानसा बीच होता, बीचचं नाव सध्या तर मला आठवत नाही, नंतरला मॅप लावेन तिथे, तेव्हा तुम्हाला पण सांगेन नाव काय तिथं. खूप छान बीच आहे, तिकडे चाललो आपण. आणि आम्हाला थोडं रेंटवाल्यांनी पण वॉर्निंग दिली आहे की तिकडे कोण पोलीसवाला दिसला तुम्हाला थांबवलं तर बोला मित्राची बाईक आहे, कारण की काय माहिती पोलिसांचा काय प्रॉब्लेम चालला आहे. ते लोक बोलतात की रेंटच्या गाड्या बाहेरनं म्हणजे गोव्याच्या बाहेरच्या बॉर्डरनी गोव्यामध्ये आणायच्या नाही. तर गाड्यांचे पण आवाज येत आहेत खूप. तर निघू आपण, चला. काय फटाफट प्लॅन बनवलाय आम्ही, तुम्हाला माहिती आहे का? 1 तासामध्ये रेडी होऊन आम्ही आता चाललोय गोव्याला. पण आम्ही लगेच रिटर्न येणार आहे. इथून 1 तासामध्येच आहे ते बीच. त्या बीचवरून आम्ही लगेच रिटर्न येणार आहे इकडे, कारण की मित्राची वरात पण आहे. तर लकीली आम्हाला वरात मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे. पण आता बोललो एवढा लांब आलोच आहे तर फिरून येऊया मस्त. तर आम्ही चाललोय. बाय. आता आम्ही जात होतो गोव्याच्या दिशेने. तर ब्रिजवर येताना खूप सुंदर तिकडे आम्हाला हा वाला ब्रिज दिसला. त्या ब्रिजवरून आम्ही खाली बघितलं तर हे दादा इकडे मासे पकडत होते. तर मग आम्ही पण आलो जरा इकडे. प्लेस खूप छान आहे, खूप मस्त प्लेस आहे इकडे. आणि तर तुम्हाला पण दाखवतो कसा आहे प्लेस बघा. काय ते? हा ना, वाईट का मिळेल ना. गेली आहे एक बैलगाडी आणि मी त्याचा व्हिडिओ काढायला विसरली, त्याच्यामध्ये दीपेशचा असा थोपडा झालेला आहे. आता आम्ही आलोय, हे बेतोबाचं मंदिर आहे वेंगुर्ल्याला. बेतोबा काय संस्थान आरवली करून तिकडे आलोय आम्ही. आता आतमध्ये जातो, बघतो मंदिर कसं आहे. मंदिराच्या आजूबाजूला तरी असं सगळं आहे. सध्या इकडे काहीतरी काम चालू आहे. खूप मोठं मंदिर आहे. हा, म्हणजे जिथनं एंट्री मारतो तिथनच देवाची मूर्ती दिसते. हा ना, हे बघा पिलर बिलर काय सुंदर आहेत. खूप छान मंदिर आहे. शांतता राखा, स्वच्छता राखा. आम्ही पोहोचलेलो आहोत गोवामध्ये. इथे किती सुंदर सुंदर छान 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 कपडे आहेत. अशी नवस इकडे कपडे येते.
1 तासामध्ये आम्ही लोक गोव्याला आलो. आम्ही रिव्ह्यू घ्यायला आलोय. हा आम्हाला फिरायला यायचं ना, म्हणून आम्ही रिव्ह्यू घ्यायला आलोय. हा चला. आम्ही तर सध्या जस्ट असंच 1 तासामध्ये गोवा होता म्हणून आम्ही बोललो चल बघून येऊया कसं आहे काय आहे. आणि पोचलो. आता असं मन करते की राहूया काय असं. भारी वाटतं एकदम फिरायला. आम्ही डोकं लावून बरं झालं सकाळीच आम्ही गाडी मागवली 2 व्हीलर रेंटवरती. त्याच्यामुळे इझी तरी पडलं आम्हाला. अच्छा. आणि मस्तीमध्ये आम्ही हे पोचलेलो आहे गोवामध्ये. माझा आउटफिट कळत असेल तुम्हाला. शी काय भंगार झाली. आउटफिट केलाय मी. तुम्ही बघत असाल एकदम काय ज्वेलरी काय हे त्याच्यात पैंजण घातलेत मी आणि गोव्यात फिरते. काय रे देवा. पण आमचा हा अचानक प्लॅन झाला. आम्ही काहीच प्री प्लॅन केलं नव्हतं की आम्ही इकडे येऊ म्हणून. तो एक प्लेस मस्त वाटतो, तिकडे जाऊया. तिकडे पुढे आहे ना छान प्लेस आहे. ते पार केलं ना तिथनं बसा छान आहे. तो बघू शकता, तो रॉक फॉर्मेशन आहे ना, 1 नंबर आहे तो. तिथनं आतमध्ये ज्वेलरी वगैरे छान भेटतात. तिथनं असं फुटणं वरनं जायचं. कसं वाटतंय? छान वाटतंय. मजा येते. हा. तिथे अजून पाणी असणार. ते खरंच खूप मस्त दुकान आहेत आणि कपडे पण खूप छान आहेत. आणि थोडंसं ॲक्सेसरीज वगैरे पण आहेत इकडे. ज्वेलरी वगैरे पण छान आहेत. आपण बघूया, दाखवू तुम्हाला. आपल्या ज्या प्लेसवर जायचंय त्यासाठी या गल्लीतनं जावं लागेल. म्हणून आपण चाललोय तुम्हाला गोव्यातले चांगले स्पॉट दाखवावे. आता आलो तर काहीतरी करावं लागेल. मी जेव्हा दिलं नाही. खाली जाऊया. नाही ना, पुन्हा पुढे आलो. आता पाटणा टोपी आवडली तर टोपी घेतली. काय दिप्ती टोपी सोबत मिरर मिरर पण घेत होती. गलती से चुकू नये. ऐसा कैसा गलती से. मला किती छान कपडे आवडतात. मला माझा नवरा कपडेच नाही घेऊ. किती कपडे घेशील आणि आता कपडे घेऊन घालणार कुठे. नंतर आम्हाला तसं पण परत गोव्याला यायचंय. मग तेव्हा घालू. तेव्हाच घे ना. तेव्हाच घ्यायचे, तेव्हाच घालायचे. ये लवकर. टाइमपास. मी हिल घातले. हा हिल घातले. काय धरू. हिल घातले त्याच्यामुळे मला जेवढं चालता येतं मी तेवढंच चालणार. चल आरामात चल. काय घाई नाही. आरामात जाऊ. पडली तर तुला उचलून घेऊन जावं. नाही ना उचलून. त्यात काय छान रेस्टॉरंट आहेत. बघू आपण पण इथेच कुठेतरी सनसेट डिनर करायला बसू. काय बोलते दीप्ती. येस. आपण पोहोचलेलो आहे आपल्या प्लेसवर जिथे आपल्याला पोहोचायचं होतं. बघू शकता समोर तुम्ही व्ह्यू. या मेहनत करून दीप्ती हिल घालून पर्यंत आली आहे.
हे बीचवरनं आपण स्वीट वॉटर लेककडे चाललोय. प्रायव्हेट प्रॉपर्टी. काय बोलतेस? आलोच आहेत तर रेस्टॉरंट मध्ये जाऊया, मस्तपैकी खाऊया काहीतरी. मी दीप्तीला विचारलं की फॅक्समध्ये बसूया की इथे बसूया खायला. तर दीप्ती बोलते की इथे बसण्यापेक्षा रेस्टॉरंटमध्ये बसूया. तर बघू रेस्टॉरंटमध्ये जाऊया आता. तिथपर्यंत आलो. व्ह्यू खूप छान आहे. व्ह्यू बघायला तर मजा येते. थोडं पाण्यामध्ये पाय भिजवायची इच्छा तर आहे. बघू. आम्हाला चांगला वाटला तर ह्या रेस्टॉरंटला चाललो आम्ही. व्ह्यू पण छान आहे आणि प्राईस पण रिजनेबल वाटते. दीप्तीने आधीच ते टेबल बघितलं आहे. आपण पण जाऊ. काय मॅडम व्ह्यू घेऊन बसलात ना? कोणच नाही. अरे खाली सनबेड पण छान आहेत ना यांचे. दीप्ती सनबेड पण छान आहेत. खाली घ्यायची ऑर्डर वरतीच बसून. आमचे सॉफ्ट ड्रिंक आहे आता. आम्ही अल्कोहोल नाही पित. पायनॅपल आहे. आता संध्याकाळ झाली आहे. टॅक्स सगळे ओपन झाले. काय दिसते जायचं टॅक्समध्ये. पोट तर भरलं आहे. खाऊ तर काही शकत नाही. राऊंड मारून येऊ. आता एवढं हां जाऊ. 1 तासाचा रस्ता आहे. 1 तास म्हणजे आपल्याला 1.5 तास लागला वाटते. हां तर आमचं फिरून वगैरे झालेलं आहे. फिरून खाऊन अजून काय पिऊन म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे सगळं बाकी झालंय. काय झालं. आता आम्ही निघालोय. गावाला पण जायचं आहे. मराठीला पण जायचंय. इथे पण आहेत
शॅक्स नाचायचे, पण आम्हाला जरा गावठी नाचत नाही असं नाही, आपण आम्ही आलोय त्याच्यासाठी आणि तिथे नाही जाणं बरोबर नाही वाटत. म्हणून आम्ही आता चाललोय परत. आम्ही काय असं पण आमच्या गोव्याचा प्लॅन तिकडे आहे. पण आहेत शॅक्स वगैरे, पण आता तिकडे जायचं मन नाही करत आहे. बघू असं चल. पण आमच्या नंतर गोव्याचा प्लॅन आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला फुल 7-8 दिवसाचा पूर्ण गोवा फिरून दाखवू. आता तुम्हाला मी थोडंसं दाखवलं कारण की आम्हाला घरी जायचं हां, मग लेट होईल परत. लोक वाट बघतायत. हां, रात्रीची वेळ आहे आणि गाडी चालवायची दीपेशला, तर जास्त वेळ आम्ही थांबू पण नाही शकत आहे. दीप्ती मुद्दाम गाडी नाही शिकत, तिला पाठी बसून आरामात जायचं असतं म्हणून शिकायलाच नाही वाटत. तिला 1000 वेळा बोललं शिक बाबा गाडी शिक, ऐकतच नाही. मग नवरा काय कामाचा, बरोबर आहे ना. नवरा गाडी चालवायला ठेवलायस तू. हो. चला गाडीवर भेटू. आणि हे आहे नाईटचं मार्केट, कसं मस्त झगमग 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 दिसते. मगाशी सगळं लाईटिंग अँड ऑल सगळं बंद होतं, आता मस्तपैकी सगळीकडे लाईट लागली आहे. छानच वाटतं एकदम. मी तर फर्स्ट टाइम आले होते इकडे, दीपेश येऊन गेलाय. तर दीपेशामध्ये वरती जे मार्केट आहे तिकडे थोडं कॉस्टली कपडे, सगळे ज्वेलरी वगैरे मिळतात आणि ह्या मार्केटला स्वस्त सगळे वस्तू मिळतात. तर आम्ही अजून काय घेतलं तर नाही इकडे. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा घेऊ, तेव्हा तुम्हाला सांगतो परत.